तर मनपातल्या सत्तेसाठी सध्या चढाओढ लागलेली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजप निवडणूक अधिकारी मॅनेज करतं, रुपाली पाटलांचा गंभीर आरोप। भाजपने 119 जागा मॅनेज केल्या। निलेश काळे या अधिकाऱ्यानं फसवणूक केली। 17 मशीन आम्हाला न सांगता बदलल्या, व्हिडिओ दाखवत रुपाली पाटलांचा आरोप। महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार। येत्या आठवड्यात भाजपाचं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा दावा। मीरा भाईंदरच्या महापौर मराठीच असावा, मनसेकडून नरेंद्र मेहतांना पत्र। मराठी महापौर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। विकासाच्या कामात मनसे नेहमी साथ देईल, पण महापौर हा मराठीच असावा, अविनाश जाधवांची पत्राद्वारे मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेता म्हणून उमेश बोरगावकरांची निवड संपूर्ण ठराव विभागीय आयुक्तांकडे दिलेला आहे, वरुण सरदेसाईंची माहिती। सर्वसामान्य शिवसैनिक घड्याळाला कधीही मतदान करणार नाही। रायगड जिल्हा परिषदेत ठाकरे गटाची राष्ट्रवादीसोबत युती झाल्यानं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका। कितीही आघाड्या झाल्या तरी शिवसेना भाजपा आरपीआयची महायुतीचं भगवा फडकवणार, थोरवेंचं वक्तव्य। अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9 वरती। संख्या वाढल्यानं सत्ता समीकरणात बदलाची शक्यता। 15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत ठरवणार महापौर आणि उपमहापौर। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग। काँग्रेस पक्षानं इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर केला। इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून 43चं बहुमत पूर्ण। मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। आझमी मुंबई महापालिकेत तिसऱ्यांदा नगरसेवक झालेत। काँग्रेसचे नगरसेवक थोड्याच वेळामध्ये कोकण भवनला जाऊन गटाची स्थापना करणार असल्याची माहिती होती, परंतु तसं आज झालेलं नाही। मुंबई महापौर आरक्षणाचा पेच कायम आहे। नव्या चक्राकार पद्धतीनं महापौर पदाची सोडत काढणार आहेत, सूत्रांची ही माहिती आहे। या पद्धतीच्या महायुतीला धक्का पाहायला मिळतोय। महायुतीकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही। अनुसूचित जमातीचे नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत।